संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे, समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। साठी माणूस थोडासा विचार करा, माणसासाठी धर्माची रचना आहे की जेणेकरून मनुष्य जीवन सुव्यवस्थितरित्या त्याला जगता येईल, त्याच्यासाठी सुरक्षितता असेल, या धर्माच्या भिंतीमध्ये त्याला व्यवस्थित राहता येईल। बोलणं मला अवघड करायचं नाही, मला फक्त सोपं तुम्हाला सांगायचं आहे। कठीण झालं सगळं, आयुष्य संपवावं लागलं, लेकरं अनाथ झाली। अनाथ लेकरांचं समाजामध्ये काय स्थान असतं, त्यांची काय अवस्था असते। माणसाचं शरीर जरी नाही बोललं तरी मन माणसाला रोज बोलत असतं। पावला पावलाला प्रसंग त्या ठिकाणी उभी राहत असतात। मायबाप घरामध्ये जेव्हा असतात तेव्हा आयुष्याचा प्रवास हा थोडासा सोपा असतो, पण ज्यावेळेला मायबापाची साथ नसते त्यावेळेला प्रत्येक प्रसंगाला स्वतःला सामोरं जावं लागतं। आणि ते स्वतःला सामोरं जाणं कमी वयामध्ये जर आपल्या प्रारब्धात आलं तर तो खूप मोठा संघर्ष आहे। कारण इथे साथ देणारं, आपला कैवार घेणारं कुणी नाही, असं वातावरण ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आहे। ज्ञानोबाराय भिक्षा मागायला गेले ना, आता तरी आईवडिलांच्या त्यागानं, आईवडिलांच्या मृत्यूनं त्यांच्यावरचा जो होणारा अन्याय होता, त्यांना जे बोलणारे अपशब्द होते ते थांबायला पाहिजे होते। आता दखल घेणारा कुणी नाही, म्हणून शब्दाचे प्रयोग करणारी तोंड आता जास्तीत जास्त उघडली। हे संन्याशाच्या पोरांनो, गावात येता कशाला? अरे तुम्हाला पाहिलं तरी आम्हाला इंद्रायणीमध्ये स्नान करावं लागतं, तुम्हाला पाहिलं की आम्हाला पाप होतंय। दादा, आज सगळं जग माऊलींचं दर्शन घेऊन स्वतःचं पाप धुतल्यासारखं होतंय प्रत्येक माणसाला। माऊलीच्या दर्शनानं आम्हाला पुण्य प्राप्त झालं, आमचं पाप नष्ट झालं, हा भाव आज आपल्या मनात जागा होतो। पण त्या माझ्या ज्ञानराजाला त्यावेळेला समाज काय बोलत होता? समाज म्हणत होता, माऊली ए ज्ञाना, तुला पाहिलं की आम्हाला पाप झाल्यासारखं होतंय। जगाला पवित्र करणारी माझी ज्ञानराज माऊली, पण अगोदर किती सहन करावं लागलंय। माऊलीनं मनाला सावरावं, स्वतःच्या मनाला समजून सांगावं। मनाला समजून सांगत असताना आईनं दिलेली शिकवण आठवणीत आणावी। कारण आईनं सांगितलं होतं, ज्ञाना तुम्हाला फार मोठं व्हायचंय, एवढं मोठं व्हायचं ना तुम्हाला की तुमच्याकडे पाहून जगाला जगता आलं पाहिजे, एवढं मोठं तुम्हाला व्हायचंय। आणि तेवढं मोठं होण्यासाठी, तुम्हाला देवपण प्राप्त होण्यासाठी तुम्हाला टाकीचे घाव सहन करावे लागतील। आईचे शब्द कानामध्ये घुमत होते माऊलींच्या। ज्यावेळेला समाज बोलायचा त्यावेळेला आईची शिकवण माऊली आठवायचे। आईने शिकवून ठेवलं होतं, बाळा टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही। आईनं उदाहरण दिलं होतं, ज्ञाना मूर्तिकार मूर्तीला घडवत असताना दगडामध्ये तर मूर्ती असतेच, पण त्या दगडातून नको असलेला भाग बाजूला काढतो आणि सुंदर मूर्ती साकारत असते। पण मूर्ती साकारत असताना दगडाला त्या छन्नी हातोड्याचे घाव सहन करावे लागतात। मूर्तिकाराने एक दगड हातामध्ये घेतला, छन्नी हातोड्यानं त्याच्यावरती घाव घालू लागला। एका दगडाला सहन नाही झालं, हातातून सटकला, बाजूला गेला। मूर्तिकारानं टाकून दिला तो दगड, पुन्हा दगड हातामध्ये घेतला दुसरा, त्याला छन्नी हातोड्यानं ठोकायला चालू केलं। त्या दगडानं प्रत्येक घाव सहन केला, त्यातून मूर्ती साकारली। त्या दगडात साकारलेल्या मूर्तीसाठी अरे 10 लाखाचं मंदिर काय, 21 लाखाचं मंदिर उभारलं। मंदिरामध्ये ती मूर्ती रूपानं उभा राहिला तो देव। त्या देवाच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली, पण जो दगड हातातून सटकला ना, लोक माथा मूर्तीच्या चरणावर ठेवायचे आणि दर्शन घेऊन बाहेर आले की हातातून सटकलेल्या दगडावरती नारळाचा गोटा फडाक्कन फोडायचे। ज्यानं घाव सहन केले तो मंदिरातला देव झाला, आणि ज्यानं घाव सहन केले नाही तो नारळ फोडायचा गोटा झाला। माऊली, आपल्याला बनवायचंय स्वतःला, आपल्याला नारळ फोडायचा गोटा नाही व्हायचं बाळा, आपल्याला मंदिरातला देव बनायचंय।
आईचे शब्द खरे झाले. आज गावोगावी माझ्या ज्ञानराजाचं मंदिर आहे, माऊलींच्या मूर्त्या उभारल्या. माझ्या माऊलीची समाधी आळंदीला आहे, पण गावागावात माऊलीची मंदिरं जेव्हा तयार झाली त्यावेळेला त्या गावातल्या लोकांना माऊली आपल्या सोबतच आहेत, आपल्या गावात माऊली आहेत. हा एक आत्मिक आभास, एक आनंद प्रत्येक जिथे मंदिर आहे तिथल्या लोकांना होतोय. आईचा प्रत्येक शब्द सत्य झाला. पण हे सत्य होण्यासाठी माऊली आठवायचे आपल्या आईनं काय शिकवलं. माऊली एक दिवस झोळीमध्ये पीठ घेऊन आले, तर माऊलीची झोळी फाडावी. आता त्या माऊलीच्या जीवावर लाखो करोडो पोट भरतात. त्या माऊलीला पोटाला खाऊ दिलं नाही, माऊलींची झोळी फाडण्याचं काम केलं. झोळीतून सांडलेलं पीठ टाचेनं रगडावं आणि मातीमध्ये मिसळलेलं पीठ, अरे याच्या तोंडात माती गेली पाहिजे. दादा, माऊलीच्या तोंडामध्ये माती जावी याचा अट्टहास करणाऱ्याच्या तोंडात सुद्धा माऊलीनं पक्वान्न घालण्याचं काम केलंय. माझ्या माऊलीचं अंतकरण किती विशाल आहे, पसायदानातून कळतंय. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. काय माझ्या माऊलीचं अंतकरण विशाल आहे. अरे त्रास देणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद देण्याची याची तयारी आहे ना, त्याला माझी माऊली म्हणतात. आपली झोळी फाडणारा किंवा आपल्या ताटातली पोळी हिसकावून घेणाऱ्याला आपण गुलाबजामुन खाऊ घालतो का? पांगरी जामून त्याला खाऊ घालावेसे वाटतील का आपल्याला? आपल्या ताटातली भाकरी ओढली यानं, जामून नाही खाऊ घालणार, धोंडे नक्कीच मारणार आपण. पण संत पदाला का पोहोचले? कारण आहे त्याच्या पाठीमागे सहनशीलता आणि क्षमाशीलता. या दोन गुणांचा प्रचंड विकास संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या कारणानं संत पदाला पोहोचले. माऊलीचं चरित्र अनेक प्रसंगानं भरलेलं आहे, सजलेलं आहे. एक दिवस माऊलींना भिक्षा मिळाली नाही, भिक्षा दिली नाही. मिळालेली भिक्षा इंद्राणीच्या काठावरती जेव्हा टाकली त्यावेळेला माऊलींना वाईट वाटतंय. रागामध्ये येऊन माऊली ताटीचा दरवाजा बंद करून बसतात. माऊलींना दरवाजा बंद करावा एवढे माऊली अज्ञान नव्हते. ज्ञानाचा सागर माझी माऊली, तरी माऊलींना आज राग आला. माऊली ताटीचा दरवाजा बंद करून बसले. का बसले? तर माझ्या माऊलीला दाखवायचं होतं माझी मुक्ताई सुद्धा काही सामान्य नाही. मुक्ताईच्या या ब्रह्मचितकलेच्या आतमध्ये साठलेलं जे ज्ञान आहे, तिच्या अंतकरणामध्ये भलेही ती धगधगत्या ज्वालेचं प्रतीक असेल, पण ती क्षमाशीलतेची सुद्धा मूर्ती आहे, ती दयेची मूर्ती आहे, ती करुणेची मूर्ती आहे, ती ममता आणि वात्सल्याचं प्रतीक आहे. तिचं अंतकरण सुद्धा त्या ठिकाणी ममतेनं, दयेनं, करुणेनं भरलेलं आहे. ते ब्रह्मचितकला जगाच्या कल्याणासाठी इथे साकारलेली आहे हे कळावं म्हणून माऊलींनी हा प्रसंग किंवा ही लीला घडवून आणलेली आहे. माऊली ताटीचा दरवाजा बंद करून बसले. त्यावेळेला माऊलीला माझ्या मुक्ताबाई सांगतात, दादा, अरे ज्ञान जर ताटी लावून बसलं तर जगाचं कसं होईल? या जगाच्या कल्याणासाठी तुमची गरज आहे. ज्ञानानं ताटी लावून बसणं योग्य वाटत नाही. तुमच्या ज्ञानानं जगाला मुक्ती प्राप्त होणार आहे, पण यातून संकेत घ्या. मुक्तीचं महत्व जगाला कळावं याच्यासाठी ज्ञान थोडंसं शांत बसलेलं आहे. माझी ज्ञानराज माऊली ताटी बंद करून बसली आणि माझ्या मुक्ताईच्या मुखातून ज्ञानाचा प्रवाह त्या ठिकाणी प्रवाहित होऊ लागला. माऊली ज्ञानराजाला मुक्ताबाईनं सांगावं, दादा ताटी उघडा. जग आग झालं तर आपण पाणी व्हायचं. आपण साधू आहोत, साधूचा धर्म,
मी तुम्हाला वेगळा काय शिकवू? क्षमाशीलता, माफ करणं हा साधूचा एक स्वभाव आहे आणि या स्वभावाला तुम्ही पाठ दाखवताय. उघडा ताटीचा दरवाजा. बहिणीनं समजावून सांगितलं. मुक्ताबाईच्या ताटीचे अभंग वाचल्यानंतर आपल्याला मनस्वी आनंद होईल आणि त्यातून खऱ्या साधूचं दर्शन कळेल. आपल्याला खरे साधू लक्षात येतील. काय म्हणतात मुक्ताबाई? योगी पावन मनाचा, 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 साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन हो मनाचा, योगी पावन 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 मनाचा. जय हो. जय हो. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. पाणी पाणी पाणी, संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी, योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. मनाचा माझ्या मुक्तात. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. जग आग झालं तर आपण पाणी व्हायचं, पेट्रोल नाही व्हायचं. पेट्रोल झालं तर जोरात भडका होतो अजून अग्नीचा. पाणी होण्याचा प्रयत्न करा. का? पाणी आग विझवण्याचं काम करतं. छोट्याशा चिमुकल्या मुक्ताईनं ज्ञानाच्या राजाला, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानोबा राय केवळ ज्ञानाचा देव नाही, ज्ञानाचा राजा आहेत. त्या राजाला समजावून सांगावं, दादा ताटी उघडा. चिमुकल्या मुक्ताईचे उपदेश पर बोल ऐकले. माऊलीचं मन सुखावलं, शांत झालं. पण आता माऊली त्या ठिकाणी अधूनमधून विचार करतायत, अरे आपल्या आईवडिलांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ केलं का?
ज्या गोष्टीसाठी मायबापानं आयुष्याची यात्रा संपवली त्या गोष्टीचं या समाजामध्ये काही चीज होणार नाही का? कधी थांबेल आमच्याबद्दलचे बोल, संन्याशाची मुलं, हे शब्दांचे प्रयोग कधी खंडित होतील? अंतःकरणात जी सल होती ती आपल्या गुरुजवळ बोलवून दाखवावी माऊलींनी. निवृत्ती दादांनी म्हणावं, माऊली आपण स्वतः ज्ञानी आहोत, या लौकिकापासून फार आपण अलिप्त आहोत. कशासाठी पाहिजे ही समाज व्यवस्था? आपली अवस्था याच्या पलीकडे आहे. द्या सोडून या समाजाचा विचार आणि विषय. माऊली म्हटले, दादा तुमच्या भावना तुमचे विचार आम्हाला समजतात, पण आपल्या आईवडिलांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. आणि ब्रह्म मार्तंडाकडे जाऊन, धर्म मार्तंडाकडे जाऊन आपण न्याय मागायचा. आपल्याला न्याय मागण्याची गरज नाही, मुळात आपण पवित्र आहोत. पण ज्या लौकिकामध्ये आपण आलेलो आहोत त्या लौकिकानुसार थोडंसं जगणं गरजेचं आहे. माऊलींच्या इच्छेखातर चारही भावंड शुद्धीपत्र मागण्यासाठी आळंदीकरांच्याकडे आले. आळंदीकरांनी सांगितलं, शुद्धीपत्र तुम्हाला आम्ही देणार नाहीत, तुम्ही पैठणला जा, कारण पैठण नगरीला तुम्हाला शुद्धीपत्र मिळेल. तिथले ब्रह्मवृंद तुम्हाला, त्यांनी जर शुद्धीपत्र दिलं तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी स्वीकारू. पैठणकरांचं नाव सांगितलं. प्रतिष्ठान नगरीला माऊली निघाले. चारही भावंड अगोदर आपल्या गावी आले, आपेगाव या गावी. आपेगाव या गावी आल्यानंतर तिथे सुद्धा संन्याशाची मुलं असं म्हणून माऊलींना, या चार भावंडांना हिनवण्यात आलं. तिथून पुढे माऊली पैठणला आले आणि पैठणला आल्यानंतर ब्रह्मसभेमध्ये विनंती केली, आम्हाला शुद्धीपत्र हवंय. पूर्ण चरित्र भाग सांगितला वडिलांच्या जीवनचरित्रामध्ये घडलेला. आई वडिलांनी आयुष्याची यात्रा कशी संपवली हे सुद्धा सांगितलं. पण प्रसंग असा घडला, ज्या वेळेला पैठणच्या धर्म मार्तंडाला विद्वानांना माऊली आणि ही चार भावंड न्याय मागत होती, शुद्धीपत्र मागत होती, आम्हाला समाजानं स्वीकारावं याच्यासाठी आग्रह धरत होती, तेव्हा चुकून एकानं विचारलं, शुद्धीपत्र देऊ तुम्हाला, पण शुद्धीपत्र घेऊन काय करणार आहात? एक जण तर म्हटला, नामस्मरणामध्ये वेळ घालवा, भगवंताचं नामस्मरण करा, या सामाजिक व्यवहारामध्ये पडू नका, लग्नाच्या भानगडीत पडू नका, भगवंताचं चिंतन करत राहा आणि अशीच आयुष्याची यात्रा संपवा. तेवढ्यात एकानं विचारलं, नाव काय आहे तुमचं? आमच्या आईवडिलांचं नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. आमचं नाव, माझ्या मोठ्या दादाचं नाव आहे निवृत्ती दादा. मी ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई. नावं एवढी गोड आहेत, प्रत्येक नावामध्ये अर्थ गहन आणि गूढ भरलेला आहे. प्रत्येक नाव अध्यात्माचा निर्देश करणारं आहे. पण टवाळकी करणाराला अध्यात्म कधी डोळ्याला दिसत नसतं. टवाळकी करणारा म्हटला, काय विद्वान आहेत, नाव तर किती भारी ठेवली, म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना, मुक्ताबाई, एवढी महान तुमची नावं आहेत, एवढे श्रेष्ठ तुमचं नाव आहे, तुमच्या नावाचा गूढ अर्थ आहे, स्वतः तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानिक आहात, व शुद्धीपत्र मागायला कशाला आलात? जर स्वतः तुम्ही ज्ञानदेव आहात तर, तुम्ही जर निवृत्त आहात तर निवृत्ताला शुद्धपत्राची काय आवश्यकता आहे? जो सोपान आहे, ज्याच्यासाठी मुक्तीचा मार्ग सरळ आहे, त्याला शुद्धीपत्राची गरज काय आहे? तिसरंच कोणीतरी बोललं, अरे नावात तरी काय अर्थ आहे, रेड्याचंही नाव ज्ञान आहे. तशी यांची गत. माऊली शांत आहेत. अजून कोणीतरी डिवचलं, म्हणे हा जो ज्ञान आहे खूप वेदाच्या गोष्टी करतो, वेदाच्या गप्पा मारतो, अध्यात्म आपल्या समोर त्याची चर्चा करतो. खरंच हे परिपूर्ण ज्ञानी असतील, शुद्धीपत्र देण्याच्या योग्य असतील, तर आता याच्यासोबत आम्हाला थोडीशी चर्चा करायची. चर्चा चालू झाली. म्हणजे तुम्ही ज्ञानदेव आहात? म्हणे हो मी ज्ञानदेव आहे. मग हा रेडा सुद्धा ज्ञानदेव आहे. बरोबर आहे.
त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. शरीर आमची वेगळी वेगळी आहेत, पण आत्मा एक आहे. आत्म्याची भाषा बोलतो. आसूड घेतला हातामध्ये आणि त्या रेड्याच्या पाठीवरती सप मारायला चालू केलं. जसं जोरात रेड्याच्या पाठीवरती आसूड पडू लागला आणि त्या आसूडाचे व्रण माऊलीच्या पाठीवरती उमटायला लागले. जसा चापकाचा फटकारा मारावा तर माऊलीनं त्या ठिकाणी असं करावं. माऊलीच्या पाठीवरती खुणा पडायला लागल्या आणि मुक्ताबाई मध्येच ओरडल्या, दादा मारू नका, मारू नका, तुम्ही मारताय त्या रेड्याला, पण त्यात परिणाम होतोय माझ्या दादाच्या पाठीवरती. का? माझ्या दादानं एक वाक्य बोललेलं, आता रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. परीक्षा घेणारे छळणारे शांत बसणाऱ्यापैकी नव्हते. एक जण तर खिल्ली उडवली. एक म्हणतो, अरे काहीतरी मायावी विद्या शिकली असतील, नाहीतर रेड्याला मारावण याच्या पाठीवर व्रण उमटण्याचं कारण काय आहे? का वळ उमटलेले आहेत? खरंच हा जर विद्वान असेल, हा आत्म अनुभूतीशी एकाग्र असेल, खरंच हा ज्ञानदेव असेल, तर यानं याच्या सामर्थ्यानं या निर्बुद्ध प्राणी रेड्याच्या मुखातून वेद वदवावा. शक्य आहे का याला? माऊलीच्या जीवनातल्या चमत्कारांना सुरुवात झाली. आता दादा आतापर्यंत सहन केलं, आता आकर्षण चालू होणार आहे. का? प्रत्येकाचं लक्ष आता माऊलीच्या चरित्राकडे आकर्षित होणार आहे. माऊली म्हटलं, अशक्य काय आहे? का बोलणार नाही तो वेद? त्याचा माझा आत्मा जर एक असेल तर तो वेद बोलेन. माऊलीने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. दादा मन भरून येईल तुमचं. रेडा वेद बोलला. रेडा रेडा मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेडामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून जेव्हा वेद त्या ठिकाणी वेदांचे उच्चार बाहेर पडायला लागले, अरे पाहणारे अवाक झाले. काहींच्या कानात तर ते शब्द घुमू लागले, काही डोळे फाडून पाहू लागले, काहींच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तर काहींच्या तोंडातले शब्दच खंडित झाले. काय बोलावं ते कळेना. प्रत्येक जण त्या ठिकाणी गोंधळून गडबडून गेलेला आहे, गांगारून गेलेला आहे. जे पाहतोय ते सत्य आहे का? कुणी डोळे चोळतंय, कुणी कान दाबतंय, कुणी स्वतःला चिमटा घेतंय. हे सत्य आहे का? हे सत्य आहे का? अरे ते सत्यच होतं का? माझ्या ज्ञानराजानं रेड्याच्या मुखातून वेद वदवला होता. ऐका ना दादा, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. माझ्या माऊलीची किमया ही अद्वितीय आहे, अलौकिक आहे, दिव्य आहे, अवर्णनीय आहे. ज्या रेड्याला आपली आई कोणची हे लक्षात राहत नाही, माहिती नसतं हा भाग नाही, त्याच्या लक्षातच राहत नाही, एवढा बुद्धिहीन प्राणी रेडा, त्याच्या मुखातून वेद वदवावा. आणि रेड्याचा प्रॅक्टिकल अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कधी मोटरसायकलवर जाताना रेड्याची गाठ घ्या. त्याला जय हरी म्हणा. बाजूला सरकता का? ऐकल काय तुमचं ते? आडवं येऊन उभं राहील शेपटी टाईट करून, पण जागचा हलणार नाही. त्याला म्हणतात रेडा. आडनावाचे रेडे नाही. पण सांगू तुम्हाला, लोक काही म्हणतात की त्या रेड्याच्या मुखातून माऊलींनी वेद वदवला. ही गोष्ट खूप जुनी आहे, आमच्या डोळ्यानं कुठं पाहिली. 2022 मध्ये बोलतील लोक असं. सांगू तुम्हाला, माऊलींच्या समाधीला अजूनही बरेच रेडे जाऊन डोकं टेकवतात. बरेच रेडे माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं सानिध्य करतात, ज्ञानेश्वरी वाचतात. ज्यांना ब्र शब्द येत नाही, ज्यांना आडवा अक्षर येत नाही, जे अक्षर शत्रू आहेत, अशा रेड्यांनी श्वरी वाचायला चालू केली. अरे आमच्यासारखे अनेक रेडे विद्वान बनले. समाजानं आमचं सगळ्यांचं कौतुक केलं. तुम्ही आम्हाला माया आणि प्रेम दिलं. का दिलं? तर आमच्यासारख्या रेड्यांना सुद्धा ज्ञान माऊली ज्ञानोबारांनी दिलं. खूप नाही, फक्त थोडंसं थेंबभर. समुद्रातला एक थेंब आम्हाला मिळाला माऊलींच्या कृपेनं, तर तुम्ही आमचं कौतुक करावं. असे हजारो अज्ञानी माणसं सज्ञान बनवले आजही माऊलींच्या कृपा आशीर्वादानं.
ज्ञानेश्वरीच्या संगतीनं अजूनही म्हणतात माऊलीच्या समाधीला डोकं लागलं की माणसाला ज्ञान प्राप्त होतं. ही माऊलींची किमया आहे. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला. चकित झाले सर्व. विश्वास बसत नव्हता काही लोकांना. पण आता माऊलींचा महिमा कळल्यानंतर या चमत्कारानं माऊलींचे चरण धरले लोकांनी. ज्यानं माऊलीला त्रास देण्याच्या उद्देशानं हे सगळं केलं होतं तो माफी मागायला लागला, वारंवार क्षमा मागतोय. माऊली त्याला शांत करतात. आता तर शुद्धीपत्र लिहिण्याची एवढी घाई झाली आहे. अरे साक्षात तुम्ही देव अवतारी आहात, तुम्हाला कसलं शुद्धीपत्र आम्ही द्यावं? फक्त एक सामाजिक मर्यादा, एक बांधिलकी, हा लौकिक सगळा सांभाळायचा म्हणून आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देतो. शुद्धीपत्र लिहून दिलं. हे शुद्ध आहेत. हे शुद्धीपत्र घेऊन माऊली निघाले. पण आता माऊली येताना तर 4च भावंड आले होते, पण जाताना आता 4 नाहीत. रेडा त्यांच्यामध्ये एक 5वा सहभागी झाला आणि भक्त परिवारामध्ये वाढ चालू झाली. अनेक भक्तगण माऊलींना येऊन मिळतात. वारंवार माऊलींच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. काही काळ माऊली पैठणमध्ये राहिले. पैठणमधला जो काळ माऊलींचा गेला त्याच्यामध्ये सत्संग, नामस्मरण, कीर्तन, चिंतन अशा गोष्टीमध्ये वेळ गेल्या कारणानं माऊलींच्या चिंतनाचा असा परिणाम झाला की अध्यात्माकडे लोकांची ओढ निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे असं ज्ञान अनेक लोकांना झालं. पैठण सोडून जेव्हा माऊली पुढे निघाले पुढच्या प्रवासाला माऊली चालले असताना माऊली नेवाशे गावावरनं पुढे जाणार होते. नेवाशे गावामध्ये तसे तर अनेक चमत्कार माऊलींच्या हातनं घडले, पण काही चमत्कार आपल्याला वारंवार ऐकावेसे वाटतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना, मुक्ताबाई हे पुढे चाललेले आहेत. नेवाशा गावावरनं पुढे जात आहेत. त्या गावातून जात असताना एक प्रेत यात्रा निघालेली आहे. त्या प्रेत यात्रेमध्ये लोकांची गच्च गर्दी आहे. जे प्रेत खांद्यावरती चौघांचा चाललेलं आहे त्या प्रेताची असणारी जी पत्नी होती ती सती निघालेली. हिरवं वस्त्र तिनं अंगावरती घातलेलं आहे. कपाळ भरून कुंकू लावलेलं आहे. सौभाग्यवतीचा चुडा हातामध्ये भरलेला आहे. जे काही सौभाग्यवतीचा सगळा साज असतो तो तिनं केलेला आहे पूर्ण. आणि आता ती सती जाण्यासाठी निघाली का? पतीच्या नंतर या जगात राहण्यात आनंद नाही, रस नाही, म्हणून ती सती जाण्यासाठी निघाली. प्रेतयात्रा चालली. प्रेतयात्रेच्या मध्ये मागे ती चाललेली आहे. आणि चालता चालता सहज या 4 भावंडाकडे तिचं लक्ष गेलं. माऊलींना पाहिलं. माऊलीच्या चेहऱ्यावरचा अलौकिक तेज पाहून तिची इच्छा झाली का? चांगल्या संस्कारातली होती ती. अरे आता मी माझ्या पतीसोबत सती जाणारच आहे. माझ्या आयुष्याची यात्रा मी संपवणार आहे. पण आयुष्याची यात्रा संपवण्या अगोदर साधूचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. कारण साधूच्या दर्शनाचं महत्त्व तिला माहिती होतं. कदाचित या जन्मात माझ्या पतीची माझी ताटातूट झाली आहे. माझे पती माझ्या अगोदर गेले, पण पुढच्या जन्मात असं काही होऊ नये याच्यासाठी आशीर्वाद घेऊन पुढच्या जन्माच्या प्रवासाची तयारी. प्रेतयात्रेतून ती थोडीशी बाजूला आली आणि माऊलींच्या चरणावरती मस्तक टेकवलं. डबडबल्या डोळ्यानं माऊलींच्या चरणाचं दर्शन घेतलं. ते कोमल चरण जेव्हा मस्तकाला लागले ना तेव्हा तिला काहीतरी त्या ठिकाणी एक वेगळा आभास झाला. आणि जेव्हा माऊलीकडे डोळे भरून पाहते, हात जोडते आणि कापऱ्या तोंडानं माऊलीची स्तुती करू लागते, त्यावेळेला माऊलीच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, अखंड सौभाग्यवती भव. माऊलींनी आशीर्वाद काय दिला? अखंड सौभाग्यवती भव. आता तर अश्रूंना वाटच मोकळे झाली. हंबरडा फोडून स्त्री रडायला लागली. माऊली आशीर्वाद दिलाय तुम्ही सौभाग्यवतीचा. मला कशावरनं दिला? ताई भाळावरच्या कुंकवावरनं दिला. कुंकाकडे पाहून तुम्ही मला आशीर्वाद देतायत. आणखी काय कारण? हातातल्या कंकणाला पाहून आशीर्वाद दिला. हातातली कंकणं, गळ्यातलं मंगळसूत्र, पायातलं जोडवं, माथ्याचा सिंदूर आणि कपाळावरचं कुंकू हे सौभाग्यवतीचं लक्षण आहे. सुवासनी स्त्रीनं कुंकू कपाळी लावावं, भाळी कुंकू लावावं. टिकलीच्या विरोधात मला बोलायचं नाही.
पण कुंकू लावावं याचा आग्रह मी तुमच्याकडे करणार आहे. ते सौभाग्यवतीचं प्रतीक आहे, मांगल्याचं लक्षण आहे. रोज कपाळावर कुंकू लावण्याची सवय लावा आणि कुंकू लावल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन काय होतं ते मला सांगा. टिकली लावू नका असं मी अजिबात म्हणणार नाही, पण कुंकू लावा हेही तुम्हाला सांगेन. ताई तुझ्या भाळावरचं कुंकू पाहिलं आणि आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. रडणारी तिसरी म्हणते, माऊली मला तुम्ही अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला, पण सत्य सांगू तुम्हाला, जिला तुम्ही अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला तिचं सौभाग्य शांत झालेलं आहे. त्या सौभाग्याची प्रेतयात्रा निघालेली आहे. मग ज्या स्त्रीच्या पतीची प्रेतयात्रा निघाली ती या जगात सौभाग्यवती कशी होणार माऊली? माऊली म्हणतात, ताई तोंडातून शब्द बाहेर पडले, आता ते सत्य करावे लागतील. हे शब्द जर सत्य झाले नाही तर साधूवर समाज विश्वास ठेवणार नाही, साधूच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही. आणि मग माऊली म्हणतात, ताई रडू नको, माझे शब्द सत्य होणार. तुझ्या पतीकडे मला घेऊन चाल. चितेवर ठेवलेलं ते प्रेत, चितेवर ठेवलेलं प्रेत, माऊली त्या प्रेताच्या जवळ आले, तोंडावरचा कपडा बाजूला काढला, त्या स्त्रीला विचारलं, नाव काय यांचं? म्हणे सदानंद. काय नाव आहे? सदानंद. अरे म्हणे यांच्या नावात तर सदा आनंद आहे. मग जो व्यक्ती सदा आनंद आहे त्याच्या अवतीभोवती दुःखाचं सावट कसलं? रडण्याचं कारणच नाही. सदानंदानच, सदानंद या नावातून माऊली उच्चार करतात, उठा बाबा तुम्ही सदानंद आहात, तुम्ही तर सच्चिदानंद आहात. सच्चिदानंद बाबा उठा, अजून बहुत करणे आहे, आत्ताच आयुष्याची यात्रा संपवायची नाही. उठा. माऊलीनं हात लावला मस्तकाला, जणू झोपेतून व्यक्ती जागा व्हावा. तसे सच्चिदानंद बाबा झोपेतून जागे झाल्यासारखे त्या चितेवर उठून बसले आणि माऊलींना हात जोडले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की काय किमया माझ्या माऊलीची. दादा प्रेत जिवंत केलं माझ्या माऊलीनं, प्रेत. आणि त्या जिवंत झालेल्या प्रेतानं हात जोडले माऊलीला. माऊली आता इथून पुढचं आयुष्य तर माझं नाही, या आयुष्यात मला तुमची सेवा करायची आहे. मी काय करू आता मला सांगा. म्हणे माझं एक काम आहे, ते काम तुम्हाला करावं लागेल. मी ग्रंथ सांगणार, तुम्ही लिहून काढा. ज्ञानेश्वरीचं लिखाण चालू झालं. नेवासे एक या गावी खांबाला टेकून माऊली बसले आणि सच्चिदानंद बाबा ग्रंथाचं लिखाण करतात. माऊली सांगतात, सुंदर असा ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊलीच्या मुखातून प्रसवला 9036 ओव्यांचा. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्ण लिखाण सच्चिदानंद बाबांना केलं, म्हणजे एका प्रेतानं केलं, जिवंत माणसानं नाही. मेलेलं पुन्हा जिवंत झालं, त्यानं ज्ञानेश्वरी लिहिली. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबानं ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. आता एक गोष्ट ऐका सज्जनांनो, प्रेताकडून माऊली ज्ञानेश्वरी लिहून घेतात, याच्यातून आपण शिकायचं. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे. ज्ञानेश्वरी का ठेवायची? जर एक प्रेत ज्ञानेश्वरी लिहितंय तर ज्ञानेश्वरीचं वाचन करणारी जी घरं आहेत, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय, शब्दाकडे लक्ष द्या माझ्या आणि जाणून घ्या माझ्या बोलण्यातला भाव. ज्या घरामध्ये अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय त्या घरातला आणि त्या घरातल्या लोकांना कधीच भूतबाधा होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. का? तर ज्ञानेश्वरी एका प्रेतानं लिहिलेली आहे म्हणून. त्या घराला कधी भूतबाधा होणार नाही, त्या घराला कधी कुणाची नजर लागणार नाही. घरात ज्ञानेश्वरी जरी ठेवली तरी त्या घराची प्रगती होणार. हे महिमान ज्ञानेश्वरीचं आहे. ज्या खांबाला टेकून माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबासाठी नेवासे गावामध्ये मंदिर उभारलं आणि अखंड नामस्मरण तिथे चालू आहे. माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झालं. त्या अगोदर ब्राह्मणी गावामध्ये
माऊलींनी अमृत अनुभव हा ग्रंथ सांगितला. माऊलीच्या मुखातून अनेक ग्रंथ प्रसवले. ज्ञानराज माऊलीनं चांगदेव 65 सारखा ग्रंथ तयार केला, पण तो कसा केला त्याच्यासाठी स्वतंत्र चरित्र आहे, स्वतंत्र त्या ठिकाणी प्रसंग आहे. तो प्रसंगही मी तुम्हाला सांगणार आहे. ज्ञानराज माऊली जेव्हा पुढे चालत होते, चालत असताना अचानक त्या ठिकाणी वादळ निर्माण झालं. पाऊस पडायला लागला. पाऊस पडायला लागला की कुठेतरी माणूस आसरा घेत असतो. मग कुठे जायचं, जवळ अशी कुठली छावणी नव्हती, आसरा कशाचा घ्यावा असं जागा दिसत नव्हती. एक मस्जिद दिसली. त्या मस्जिदीमध्ये माऊली गेले. मस्जिदमध्ये माऊली गेल्यानंतर त्या मस्जिदमध्ये नमाज पढ़ण्यासाठी एक मौलाना गेलेले होते. ते मौलाना म्हटले, आप तो हिंदू हो, आप यहाँ नहीं आ सकते, यहाँ से निकल जाओ बाहर, यहाँ आप रुक नहीं सकते क्योंकि आप हिंदू हो. माऊली म्हणतात, दादा पाऊस पडतोय जोरात, आम्हाला थांबू द्या, आम्हाला बाहेर हकलून लावू नका. भलेही आम्ही हिंदू आहोत, तिथे मस्जिदमध्ये आम्ही थांबायचं नाही हे सगळं कळतंय आम्हाला, पण या वेळेला आम्हाला हकलून देऊ नका. नाही नाही, तुम्ही इथे थांबू शकत नाही, चालते भाई इथून, थांबू नका, ही मस्जिद काही तुमची नाही. माऊली म्हटले, मस्जिद कुणाची आहे याच्यावरती आता चर्चा नको करायला, पण थोडा वेळ आम्हाला थांबू द्या. पण ते मौलाना माऊलीला तिथे थांबूच देईनात. गंमत अशी झाली. बोलण्यातून माऊली म्हटले, मौलाना एक बोलू का मी तुम्हाला? बोला ना. ही मस्जिद कुणाची आहे हे आपण दोघांनी ठरवण्यापेक्षा मस्जिद मा ठरवल ही कुणाची आहे. आणि कसं ठरवणार? म्हणजे मस्जिदला विचारायचं, तू कुणाची आहे, कुणाची आहे साई? मौलाना म्हटले, मस्जिद कुठे बोलत असते का? माऊली म्हटले, का बोलणार नाही, तुमची आहे ना ती बोलेल तुम्हाला, तुम्ही बोलून तर पहा तिला. मौलानानं कान दाबले आणि ओरडायला लागले, मस्जिद माँ तुम किसकी हो, माँ तुम किसकी हो, मस्जिद माँ तुम किसकी हो. 3 वेळा आवाज दिला, मस्जिद काहीच बोलली नाही. नंतर मौलाना म्हणतात, ए पत्थर की दीवाले कभी बोल सकती है? या दगडाच्या भिंती कधी बोलत असतात? माऊली म्हणतात, हे तुमच्या श्रद्धेचं स्थान आहे, याला दगडाच्या भिंती का म्हणतात? म्हणे माझ्याच्या नाही मस्जिद बोलत नाही, पण तुम्हाला तुमच्या बोलण्यावर जर विश्वास असेल तर तुम्ही मस्जिद बोलून दाखवा. माऊली म्हटले, का बोलणार नाही मला? माऊलीनं मस्जिद माला आर्त हाक दिली, मस्जिद मा तू कुणाची आहेस? ए आई तू कुणाची आहेस? तू कुणाची आहे सांग. विश्वास बसणार नाही तुम्हाला, पण विश्वास ठेवावा लागेल. अक्षरशः भिंतीतून आवाज बाहेर आला, बेटा मैं तुम्हारी हूँ, मैं तुम्हारी हूँ, मैं तुम्हारी हूँ. मशीद बोलली, मशीद. किती कौतुक सांगू माझ्या माऊलीचं. मशीद बोलली. का बोलली? अरे अंतकरणातली श्रद्धा दगडाला सुद्धा बोलायला लावते. अंतकरणात श्रद्धा असेल तर आपल्याला माणूस बोलल यात नवल नाही, दगड सुद्धा आपल्याला बोलल, पण भाव आपला तेवढा असायला पाहिजे. चकित झाले. माऊलींना वारंवार वंदन केलं. आता हा जो रेडा माऊलींच्या सोबत आहे, तो रेडा आळे फाटे या गावी गेल्यानंतर त्याला तिथे समाधी दिली माऊलींनी आणि रेड्यासाठी मंदिर तयार झालं. आज अखंड तिथे नामजप चालतो. या रेड्याच्या प्रसंगातून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. संतांची संगती माणसाला झाली तर माणसाचं सोनं होतंय, माणसाचं महत्त्व वाढतं, यात नवल नाही. साधूच्या संगतीमध्ये निर्बुद्ध जीव जाऊ द्या, त्यांचं सुद्धा महत्त्व वाढतंय. नाही तर रेड्याचं मंदिर होण्याचं काहीच कारण नाही. एका रेड्यासाठी मंदिर उभारलं का? त्या रेड्याला संताचं सानिध्य प्राप्त झालं, संताच्या संगतीचा परिणाम. म्हणून तर जग उभं सांगतंय, काय म्हणतंय की संताच्या संगतीमध्ये जा आणि स्वतःच्या जीवनाचं सोनं करून घ्या. कान देऊ नाही का? संत परीस आहेत. सर्वसामान्य जीव लोखंडाप्रमाणे आहे. लोखंडाला जेव्हा परिसाचा स्पर्श होतो तेव्हा लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं रूपांतर चांदीमध्ये होतंय. बरोबर ना? झोपल्या का काय?
लोखंडाचा स्पर्श जेव्हा परिसाला किंवा परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो तेव्हा लोखंड लोखंड राहत नाही, त्याचं रूपांतर चांदीमध्ये होत आहे, पितळात होत आहे. कशात होत आहे? पांगरी सोन्यामध्ये होत आहे. मी चांदी म्हटल्यावर काही जण म्हटले हो बरोबर आहे. मला वाटलं मी रस्ता चुकले की काय. जेव्हा लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो तेव्हा लोखंड लोखंड राहत नाही. अरे 24 कॅरेट सोनं होतं, त्याचं सोन्यामध्ये परिवर्तन होतंय. अगदी तसंच साधूच्या संघाचा परिणाम आहे. कान देऊ नाही का? दुधाची किंमत आहे 25-40 रुपये लिटर. दूध मिळतं 40 रुपये लिटर, पाणी मिळतं 20 रुपये लिटर. पाण्याला कोणी दुधाची किंमत देईल का? 40 रुपये खर्च करेल आणि पाणी घेऊन येईल असं नाही. दुधासाठी माणूस 40 रुपये खर्च करेल, पण पाण्यासाठी कोणी 40 रुपये देणार नाही. पण हेच पाणी जेव्हा दुधात मिसळल्या जातं आणि दुधाचा रंग अंगावरती घेतं, तर दुधाचा रंग अंगावर घेतलेल्या पाण्याला सुद्धा 40 रुपये आपण देतो. हा पाण्यानं केलेल्या दुधाच्या संगतीचा परिणाम आहे. संगती फार मोलाची आणि महत्वाची आहे. आपले साधू संत सांगतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ताळी वाजवा सर्वांनी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. 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 खुल जाए तेरो बड़ो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जय हो, जय हो. हरि बोल. ध्रुव जी की बन गई प्रहलादों की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद. ध्रुव जी की बन गई प्रहलादों की बन गई. खुल जाए तेरो बड़ो भाग रे, बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग 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 रे तेरी अच्छी बनेगी. जय हो. हरि बोल. जय हो, जय हो. हरि बोल. जय श्री राधे. जय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दादा, संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे. समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक.